तुकोबराय सांगतात, माणूस म्हणून जन्माला आला ना, मग त्या विठ्ठलाला भज, नाही तर तुझा जन्म वाया जाईल. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे हो सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे नाही तरी गेला जन्मा वाया, नाही तरी गेला जन्म वाया, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुकोबराय सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. नाही का? आणि आपल्याला हा देह वाया घालवायचा नाहीये. तर का वाया जाणे शब्दाचा अर्थ माहिती आहे? वाया जाणे शब्दाचा अर्थ माहिती आहे ना तुम्हाला? आता 9:45 वाजले बरं का, 9:45. आणि लोक झोपले का? झोपलेले आहे का? 9:45 वाजले का? जेवण चालू आहे? आणखी जेवण चालू आहे तिकडे? चालू आहे जेवण? जेवणात वेळ घालवायचा नाही आहे बरं. जेवण 12ही महिने आहे, ते चालूच आहे आपलं बरं का, चालूच राहणार आहे. म्हणून जेवण महाराज व्यासपीठावर बसायच्या अगोदर तुमचा जेवणाचा कार्यक्रम संपलेला असला पाहिजे बरं का. तुम्ही 7 वाजताच पंगत चालू करा, नाही तर 6 वाजताच करा, पण महाराज व्यासपीठावर बसायच्या अगोदर तुमचं सगळं आटोपलेलं असलं पाहिजे. जेवणात वेळ घालवायचा नाही आहे आपल्याला, नाही का. जेवण चालूच आहे 12ही महिने. आणि म्हणून इथं येऊन बसले पाहिजे ना लोक, त्यांना ऐकायला मिळालं पाहिजे ना. जेवणासाठी आहे का भागवत? जेवणासाठी नाही आहे बरं का. ते चालूच आहे आपलं 12ही महिने. 2 टाइम आहे, 3 टाइम आहे, 4 टाइम आहे. आणि म्हणून बरं का, काय सांगत होतो की वाया जाणे, वाया घालवायचा नाही आहे हा देह. वाया जाणे शब्दाचा अर्थ माहिती आहे ना? कशाला म्हणतात वाया जाणं? आपण नेहमीच वापरतो ना आपल्या व्यवहारामध्ये, वाया गेलं, वाया गेलं, वाया गेलं, वाया गेलं. कशाला म्हणतात वाया जाणे? वाया जाणे या शब्दाचा अर्थ आहे, ज्या कामासाठी जी वस्तू आणली त्या कामासाठी त्या वस्तूचा उपयोग न होणं, याला काय म्हणतात? याला वाया जाणं म्हणतात. मग भगवंताने जर आपल्याला हा नरदेह दिला असेल, ज्याच्यासाठी दिला असेल, ती गोष्ट जर नाही आपण केली तर मग हा देह वाया जाईल आणि वाया घालवायचा नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, सांगतो म्हणतात, सांगतो म्हणतात, सांगतो तुम्हासी. कोणी विचारायला गेलं नव्हतं, महाराज आम्हाला काहीतरी सांगा, स्वतःहून सांगतात, स्वतःहून सांगतात. मग ते तुकोबराय जर आपल्याला सांगत असेल, तुम्ही त्या विठ्ठलाला भजा, परमार्थ सत्संग करा, कथा ऐका, तर आपल्यासारख्या सामान्य जीवाचं कर्तव्य आहे की ते ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे बरं का. याच्यामध्येच आपलं हित आहे. जसा प्रपंच आपण प्रयत्नानं करतो ना, तसाच परमार्थ ही प्रयत्नानं केला पाहिजे. प्रपंच वाढवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करायला लागलो ना आपण, तसाच परमार्थ वाढवण्यासाठीही प्रयत्न केला पाहिजे. आपली चूकच झाली. सुखाची अपेक्षा आहे, माझ्या पदरात सुख पडलं पाहिजे, पण जे करायला पाहिजे ते आपण करत नाही, दुसरीकडे तोंड घालायला लागलो,
म्हणून तर अजूनपर्यंत सुख पदरात पडलेलं नाही. प्रपंच होत असतो, करावा लागत नाही. आपण जन्माला आलो की ते संसार असा पाठीमाग चिकटलेलाच आहे बरं का, मरेपर्यंत आपल्याला सोडणार नाही आहे. होतोच, परमार्थ होत नाही. परमार्थ करावा लागतो आणि ते प्रयत्नानं करावा लागतो. पण आपली चूक झाली, ज्या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे तिथं आपण झोपा काढायला लागलो आणि ज्या ठिकाणी झोपायला पाहिजे तिथं रात्रभर जागरण करायला लागलो. तेच कारण आहे आपल्या दुःखाचं. आपली अवस्था कशी झाली एका दृष्टांताने सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल बरं का. एक श्रीमंताचा जावई होता. ऐकत आहात ना तुम्ही? माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येत आहे ना? बरं का. श्रीमंताचा जावई होता आणि त्याला सासूरवाडीला जायचं होतं. 4 व्हीलरमध्ये बसला. पावसाळ्याचे दिवस होते, जायला निघाला. रस्त्यानं जात असताना त्याची 4 व्हीलर एका ठिकाणी खड्ड्यामध्ये अशी फसली बरं का, फसली. ड्रायव्हरनं सांगितलं, साहेब गाडी फसली म्हणे, काढायला वेळ लागेल. एक काम करा, गाव जवळ आहे, तुम्ही पायी जा तिथपर्यंत, मी गाडी काढून येतोच तुमच्या माग. श्रीमंताचा जावई होता ना, श्रीमंत होता. गाडीच्या खाली उतरला बरं का. रस्त्यानं जायला निघाला. जात असताना गाळानं भरलेला एक खड्डा होता, रस्त्याच्या कडेला पाय घसरला आणि त्या खड्ड्यात पडला. मी नेहमी सांगत असतो, माणसानं जमिनीवर चालायची सवय केली पाहिजे बरं. आज लोक थोडासा पैसा आला की हवेतच असतात, ते खाली उतरायला तयारच नाही. पण हवेत राहायचं काही कारण नाही. कधी मागच्या भारावर खाली पडाल काही सांगता येत नाही बरं, काही सांगता येत नाही. असू द्या, पैसा व्हा, मोठं श्रीमंत व्हा, गाड्या घोड्या बंगले असले पाहिजे, बँक बॅलन्स असलं पाहिजे, पण जमिनीवर चालायची सवय असली पाहिजे बरं माणसाला. जमिनीवर चालतच नव्हता ना, सवय नाही. गेला भरलेल्या त्या गाळानं भरलेल्या खड्ड्यामध्ये पडला बरं का, पाय घसरून. पडल्याबरोबर घाबरल्या अवस्थेमध्ये असा हातपाय हलवायला लागला. आसपासच्या लोकांनी पाहिलं, सांगितलं, ओ साहेब असे हातपाय हलवू नका, असं स्थिर उभं राहा म्हणे, स्थिर उभं राहा. लोकांनी सांगितल्याप्रमाणे स्थिर उभं राहायला सगळे लोक धावत आले आणि त्याला खड्ड्याच्या बाहेर काढलं. सगळं अंग भरलेलं होतं चिखलाने. त्याला वाटलं हे अशा अवस्थेत सासऱ्याच्या घरी जायचं का, स्नान केलं पाहिजे. पुढे जायला लागला. जात असताना रस्त्याच्या कडेला एक विहीर होती. विहिरीवर 2-3 बाया पाणी भरत होत्या. त्याला वाटलं इथं जावं स्नान करावं. गेला बरं का विहिरीवरती. त्या महिलांना सांगितलं, ताई मला बकेट दे म्हणे, पाणी काढायला, स्नान करायचंय. त्या बाईनं बकेट दिली, ती बादली दिली बरं का. पाणी काढायला गेला आणि तिथेही पाय घसरला आणि विहिरीत पडला. पडल्याबरोबर त्याला लोकांच्या शब्दाची आठवण झाली की हातपाय हलवायचे नसतात. मग त्या असा स्थिर उभा राहिला. त्या वरच्या बायानं पाहिलं, सांगितलं, साहेब माणसासारखे माणूस काय अक्कल बिक्कल आहे की नाही म्हणे, जरा हातपाय हलवा ना. त्यांना हातून उत्तर दिलं, काय 2 तोंडाची माणसं आहे म्हणे तुम्ही. तिथं हातपाय हलवायला गेलो तर म्हणे की स्थिर उभं राहा, आणि इथं स्थिर उभं राहिलो तर म्हणताय की हातपाय हलवा. अशी अवस्था झाली आपली. पहिला खड्डा गाळानं भरलेला होता. तिथं जर माणसानं हातपाय हलवले तर माणूस जास्त खाली जात असतो बरं का. तिथं हातपाय हलवायचे नसतात, तिथं स्थिर उभं राहिलं पाहिजे. पण पाण्यामध्ये पडल्यानंतर जर हातपाय नाही हलवले तर माणूस जास्त खाली जातो. तिथं हातपाय हलवलेच पाहिजे. तसं झालं. ज्या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे तिथं झोपा काढायला लागलो सण खाऊन आपण, आणि ज्या ठिकाणी झोपायला पाहिजे तिथं रात्रभर जागरण करायला लागलो. आणि तेच कारण आहे आपल्या दुःखाचं. इथं जागा असलं पाहिजे. परमार्थ हा प्रयत्नानं केला पाहिजे बरं का. ज्ञानोबराय सांगतात, संसार तर मोठ्या सायासानं करतो, प्रपंच मोठ्या सायासानं करतो, आणि भगवंताचं चिंतन स्मरण कथा ऐकायचं म्हटलं की आपल्या जीवावर काय तरी. ज्ञानोबरायांनी सुंदर वर्णन केलं हरिपाठात. सायासे करे से प्रपंच दिनने से हरि से नाम भजसे कवण्या गुणे हरि से नाम भजसे कवण्या गुणे हरि से नाम भजसे कवण्या गुणे सायासे करे से प्रपंच दिनने से हरि से नाम भजसे कवण्या गुणे हरि से नाम भजसे कवण्या गुणे हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि
मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. ज्ञानोबराय सांगतात, सायाशी करीशी प्रपंच दिननिशी, हरीशी न भजशी कवने आगुने. दादा, प्रपंच करायचं म्हटलं की मोठ्या सायासानं करतो, आणि परमार्थ करताना का आळशीपणा करतो रे, का झोप येत असते तुला? असं होऊ नये बरं का. म्हणून परमार्थ हा प्रयत्नानं केला पाहिजे ना. आपली कामं थोडी बाजूला सारायची आहेत आणि 7 दिवस पर्यंत कथा ऐकायची आहे, हा आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सकाळच्या सत्रामध्ये मी आपल्याला कथा सांगत होतो. सकाळी काय सांगत होतो? सकाळच्या सत्रात काय सांगत होतो? सकाळच्या सत्रामध्ये कोणती कथा सांगत होतो? काय सांगत होतो सकाळच्या सत्रात? होते का तुम्ही कथा ऐकायला सकाळी? होते का? काय सांगत होतो मग मी? कुठपर्यंत पोहोचली होती आपली कथा? कुठपर्यंत माहित नाही का? नाही माहिती बरं का. आपल्याला सकाळची कथा माहिती नाही तर मग मागच्या वर्षीचं भागवत राहील का? नाही राहू शकत बरं का, नाही राहू शकत. आणि हे फार महत्वाचं आहे बरं का. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही विसरता म्हणून आमचं बरं आहे, नाही तर आमचं दुकान कधीच बंद झालं असतं बरं का. बरं आहे. आणि मी सकाळी सांगत होतो की नारद महर्षी सनकादिक महाराजांना सांगत आहे, महाराज मी वैकुंठातून या मृत्यू लोकामध्ये आलो म्हणे, इथल्या लोकांची स्थिती पाहण्यासाठी. मला नाही आवडलं. मी साधू संतांचा विचार करण्यासाठी पुढे जायला लागलो, तेही नाही आवडलं. फार बिकट परिस्थिती होती ना. मी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलो म्हणे, तिथलंही वातावरण फार बिघडलेलं होतं. मग मी एका मोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलो, वृंदावनामध्ये फिरायला लागलो. महाराज, फिरत असताना यमुनेच्या काठावर एक सुंदर तरुण स्त्री बसलेली होती. ती रडत होती. तिच्या आसपास हजारो स्त्रिया होत्या. कोणी पंखा करत होत्या, कोणी आश्रू पुसत होत्या, कोणी तिला समजून सांगत होत्या, पण ती तरुण स्त्री रडतच होती. महाराज, मी विचार करायला लागलो, कोण असेल बरं ही स्त्री? का रडत असेल? कशाचं दुःख असेल? जावं का तिला, विचारावं का? नाही, सगळ्या स्त्रिया आहेत. मी त्या ठिकाणी गेलो, तिनं जर माझा अपमान केला तर? महाराज, मी लांब उभं राहिलो. त्या स्त्रीचं लक्ष माझ्याकडे गेलं ना महाराज. मग त्या स्त्रीनं मला आवाज दिला, भो भो साधू क्षणम तिष्ठ मश्चिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वथाग हरम परम. सांगितलं, महाराज थांबा 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 थांबा, या माझ्या जवळ. मी त्या सुंदर स्त्रीच्या जवळ गेलो महाराज, आणि तिला मी प्रश्न विचारला, देवी तू कोण आहे? त्यावेळेस ती सुंदर स्त्री मला उत्तर द्यायला लागली, अहम भक्तिरिती ख्याता. सांगितलं, महाराज मी भक्ती आहे. उत्पन्ने साहम द्रविडेषु वृद्धिम कर्नाटके गता क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गता. सांगितलं, महाराज माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला. उत्पन्ने साहम द्रविडेषु वृद्धिम कर्नाटके गता, कर्नाटकामध्ये मी वाढली. महाराष्ट्रामध्ये मला काही ठिकाणी मान प्राप्त झाला. गुजरातमध्ये मी गेली, छिन्न विछिन्न झाली, जीर्ण झाली. पण ज्यावेळेस मी वृंदावनात आली ना महाराज, मला तर नवचैतन्य प्राप्त झालं. मी तरुण झाली, मी सुंदर झाली. पण महाराज, माझे हे जे 2 मुलं आहेत ना महाराज, ज्ञान वैराग्य नावाचे, ते म्हातारीच्या म्हातारीच राहिले. महाराज, माय तरुण आणि मुलं म्हातारी असं होत असतं. महाराज, माय तरुण आणि मुलं म्हातारी, आणि असं जर एखाद्या मायच्या जीवनामध्ये झालं असेल तर याच्यापेक्षा मोठं दुःख कोणतं असू शकतं महाराज. आणि हेच माझ्या दुःखाचं कारण आहे. महाराज, तुम्ही ब्रह्मपुत्र आहात ना महाराज, तुमचा अधिकार फार मोठा आहे ना. तुमच्या एका उपदेशानं ध्रुव बाळाला जगाचा बाप 5 महिन्यात प्राप्त झाला होता ना. एवढा तुमचा अधिकार महाराज. तुमच्या एका उपदेशानं भक्त प्रल्हादाला परमात्म्याची प्राप्ती झाली होती ना महाराज. तुमचा एवढा मोठा अधिकार महाराज. महाराज, माझं एवढं दुःख दूर करा महाराज. माझी मुलं तरुण झाले पाहिजे महाराज. माय तरुण, मुलं म्हातारी असं होत नाही ना महाराज. माझं एवढं दुःख दूर करा ना.
बरं का. सूत महाराज सांगतात, ऋषींनो, ज्यावेळेस भक्ती आपलं गाराणं नारद महर्षींच्या पुढं मांडायला लागली ना, त्यावेळेस नारद महर्षींनी सांगितलं, भक्ती रडू नको, रडू नको. तुझी मुलं तरुण व्हावी अशी तुझी इच्छा आहे ना, मग रडायचं काही कारण नाही, मी करतो म्हणे काहीतरी. एक एक उपाय करायला लागले बरं का, एक एक उपाय. गीतेचा पाठ केला, 4 वेदाचं वाचन केलं, 17 पुराणं वाचून काढली बरं का. एखाद्या ग्रंथाचा पाठ सुरू केला, एखाद्या ग्रंथाचं पारायण सुरू केलं, एखाद्या ग्रंथाचं वाचन सुरू केलं की ते मुलं उठायचे, बसायचे आणि ग्रंथाचा पाठ बंद झाला की पुन्हा झोपी जायचे, पुन्हा झोपी जायचे, जसं आपलं होत असते. आता कालपासून कथा सुरू झाली ना, आता लोकांची चर्चा चालते बरं का. चौकात असे बसले की त्यांची चर्चा चालते, रे खूपच छान सांगितलं म्हणते महाराजांनी काल, फारच चांगलं सांगितलं म्हणते. अरे काही पडलेलं नाही रे या संसारामध्ये. कोण कुणाचं आहे, कुणाचे मायबाप, कुणाची बायको लेकरं, अरे काय बरोबर येत नाही रे. पैसा बरोबर येत नाही, संपत्ती बरोबर येत नाही रे. सत्कर्म केलं पाहिजे, परमार्थाला मदत केली पाहिजे, भगवंताचं भजन केलं पाहिजे, कथा कीर्तन ऐकलं पाहिजे, काही पडलेलं नाही म्हणते याच्यामध्ये. ती चर्चा ऐकून असं वाटते आता 7 दिवस झाले की जाणार आहे हिमालयात तपश्चर्या करायला, असं वाटते लोकांची चर्चा ऐकून या 7 दिवसात. पण ही चर्चा कुठपर्यंत आहे बर का. काल्याचं कीर्तन होईपर्यंत. एकदा महाराजांचं काल्याचं कीर्तन झालं, महाराजाच्या घरी गेला की त्याचं भागवत त्याच्या सोबतच पाठवून देतात लोक, आणि पुन्हा जसंच्या तसं सुरू आपलं बर का. त्याच्यासाठी नाही आहे ही कथा. हे 7 दिवस ऐकायचं आणि 8व्या दिवशी सोडून द्यायचं, त्याच्यासाठी नाही आहे. हे 7 दिवस ऐकायचं आहे, 12 महिनेपर्यंत तसं वागण्याचा प्रयत्न करायचा. पुन्हा 7 दिवस ऐकायचं आहे, पुन्हा तसं वागण्याचा प्रयत्न करायचा आहे, मरेपर्यंत तसं वागायचं आहे बरं का. त्याच्यासाठी 7 दिवसात खाणं पिणं बंद करतात. गावात कार्यक्रम चालू आहे म्हणते, जरा ताबा ठेवा म्हणते खाण्यापिण्यावर. कुणाशी भांडू नका, कुणाचा राग करू नका, कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका. गावात भागवत चालू आहे म्हणते. आणि भागवत संपलं की पुन्हा एकमेकांच्या काड्या करणं सुरू, पुन्हा एकमेकांच्या वाकया फाडणं सुरू, सगळेच धंदे सुरू. काय झालं मग भागवताचा परिणाम काय झाला? 7 दिवसच उड्या मारल्या का फक्त? 7च दिवस, बाकी झालं मग जसंच्या तसं सुरू. याच्यासाठी नाहीये, याच्यासाठी नाहीये बरं का. हे कायमस्वरूपी जीवनामध्ये उतरवण्यासाठी आहे, तसं वागण्यासाठी आहे ना. तसंच व्हायला लागलं त्या ज्ञान वैराग्याचं बरं का. एखाद्या ग्रंथाचा पाठ सुरू केला की उठून बसायचे, उभे राहायचे. ग्रंथाचा पाठ बंद झाला की पुन्हा झोपी जायचे. नारद महर्षी कंटाळून गेले, विचार करायला लागले आता काय करावं. अरे 17 पुराणं वाचून काढली ना, 4 वेदाचं वाचन केलं ना, गीता पाठेर मुहुर्मुहू पुन्हा पुन्हा गीतेचा पाठ केला ना, बरं का. काय करावं. पर्याय संपला होता. आणि तेवढ्यामध्ये आकाशामध्ये मोठा आवाज झाला. सांगितलं, हे महर्षे, या ज्ञान वैराग्याला जर तरुणपणा प्राप्त करून द्यायचा असेल तर तुम्हाला सत्कर्म करावं लागेल. आणि ते सत्कर्म काय आहे कोणीतरी महात्मा सांगेल. नारद महर्षी विचारतच पडले, अरे आतापर्यंत जे मी करत होतो ते काय सत्कर्म नव्हतं का? याच्यापेक्षा वेगळं सत्कर्म कोणतं असू शकतं बरं? आणि कोण असेल तो महात्मा, मला ते सत्कर्म सांगेल बरं का. मग भक्तीला आश्वासन दिलं आणि त्या महात्म्याचा शोध घेण्यासाठी नारद महर्षी निघाले. रस्त्याने जाताना एखादा महाराज भेटला की हात जोडून विचारायचे, सांगा महाराज, आकाशवाणीनं सांगितलेलं सत्कर्म कोणतं आहे? एखादा भगवे वस्त्र धारण केलेला साधू भेटला की हात जोडून विचारायचे, सांगा महाराज, आकाशवाणीनं सांगितलेलं सत्कर्म नेमकं कोणतं आहे? पण कोणच उत्तर दिलं नाही. चिंताक्रांत झाले, चेहऱ्यावर मलुनता आली बरं का. असा दुर्मुखलेला चेहरा घेऊन बद्री केदारला आले. आणि असा दुर्मुखलेला चेहरा, असा चिंताक्रांत चेहरा सनकादिक महाराजांनी बघितला. आणि सनकादिक महाराजांनी नारद महर्षींना प्रश्न विचारला, महाराज सांगा तुमच्या चिंतेचं कारण. त्यावेळेस नारद महर्षींनी आपल्या चिंतेचं कारण हे सांगितलं. तर का सकाळी मी बोलून गेलो होतो ना,
सनकादिक महाराजांनी नारद महर्षींना विचारलं होतं, तुम्ही साधू आहात, तुम्ही चिंता करायची नसते. त्यावेळेस नारद महर्षींनी सांगितलं होतं की माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला जी चिंता दिसत आहे ती माझी नाही आहे. मग माझ्या चिंतेचं जर कारण काय असेल तर हे आहे बरं का, हे कारण आहे नारद महर्षीच्या चिंतेचं. सांगितलं, महाराज मी भक्तीला आश्वासन दिलेलं आहे, तिचे ज्ञान वैराग्य नावाची मुलं तरुणपणाला प्राप्त करून द्यायची आहे. आकाशवाणीनं सांगितलेलं सत्कर्म मला ऐकायचं आहे महाराज, मी नेमकं काय केलं पाहिजे सांगा ना महाराज. त्यावेळी सनकादिक महाराज बोलायला लागले. सांगितलं, महाराज अहो तुम्हाला एवढी सोपी गोष्ट माहिती नाही का? सांगितलं नाही. तुमचा अधिकार फार मोठा आहे महाराज. नारद महर्षी बोलत आहे बरं का. सनकादिक महाराज जे आहेत ना, हे ब्रह्मदेवाची 4 मुलं आहेत. तुम्ही ऐकत आहात ना बरं का. 4 मुलं आहेत, सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. यांचं वय हजारो वर्षाचं आहे बरं का, हजारो वर्षाचं. पण हे लहान मुलासारखे दिसतात, 5 वर्षाच्या मुलासारखे. याचं एक कारण होतं, भागवतामध्ये लिहून आहे. ते एका मंत्राचा जप करत होते बरं का, एका मंत्राचा. त्या मंत्राचा जप जर माणसाने केला तर माणूस म्हातारा होत नाही म्हणते. भागवतामध्ये लिहून आहे बरं का, जरा आयुष्मान न बाधते. त्या मंत्राचा जप जर केला तर माणसाला म्हातारपणची बाधा होत नाही बरं का. जर मग आपल्याला म्हातार व्हायचं नसेल, तुम्ही सर्वांनी माझ्या मागाहून या मंत्राचा जप करायचा. आणि जप करत असताना हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्यायचं बरं का. सगळ्यांनी माझ्या मागाहून म्हणा, हरी शरणम 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 हरी शरणम. मला सर्वांनी हरी शरणो 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 हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरी शरणो सर्वांनी म्हणा. हरी शरणो हरी शरणो हरी शरणो हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणो हरी शरणो हरी शरणो हरी शरणो हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम शरणो हरी शरणो हरी शरणो हरी शरणो हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरे शरणम हरी शरणो हरी शरणो हरी शरणो. सर्वांनी टाळी वाजवा आणि मुखाने नाम सांगा. शरणं हरे शरणं
हरे शरणं हरे शरणं हरे शरणं हरे शरणं शरणं हरे शरणं हरे शरणं हरे शरणं बरं का, या मंत्राचा जर माणसाने केला तर जरा युष्मान न बाधते माणसाला म्हातारपणाचा त्रास होत नाही म्हणते. म्हणून कधी कधी या मंत्राचा जप केला पाहिजे. ब्रह्मचारी असेल तर हरी शरणम बरं का, आणि संसारिक असेल श्री हरी शरणम श्री लावायचं बरं का. पुढे नारद महर्षी सांगत आहे, महाराज तुमचं वय 1000 वर्षाचं आहे, पण तुम्ही 5 वर्षाच्या मुलासारखे दिसता, कारण या मंत्राचा तुम्ही जप करता. एवढा मोठा तुमचा अधिकार. सांगा ना महाराज, सांगा ना, त्या आकाशवाणीनं सांगितलेला सत्कर्म नेमकं कोणतं आहे महाराज? मी त्या भक्तीला आश्वासन दिलं ना महाराज, तिच्या ज्ञान वैराग्य नावाच्या मुलाला तरुणपणा प्राप्त करून द्यायचं आहे ना महाराज. सांगा ना, सांगा ना. त्यावेळेस सनकादिक महाराज उत्तर द्यायला लागले, महर्षी आकाशवाणीनं सांगितलेलं सत्कर्म दुसरं तिसरं नाही म्हणे. तुम्हाला जर त्या भक्तीचं दुःख दूर करायचं असेल, आकाशवाणीनं सांगितलेलं सत्कर्म जर नेमकं काय असेल तर ते दुसरं तिसरं काही नाही. त्या ठिकाणी फक्त भागवताचं पारायण करा म्हणे. भागवताचं पारायण केलं ते जर त्यांनी ऐकलं तर नक्कीच ते तरुणपणाला प्राप्त होतील. नारद महर्षी हसायला लागले. सांगितलं, महाराज अहो 17 पुराण वाचून काढली म्हणे. 17 गीतेचा पाठ केला महाराज. गीता पाटेर मुहुर्मुहू, पुन्हा 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 पुन्हा. आणि एखाद्या ग्रंथाचा पाठ केला की मुलं उठून बसायचे आणि पुन्हा झोपी जायचे. महाराज 4 वेदाचं वाचन केलं म्हणे. 4 वेदाचं तरी फायदा झाला नाही. मग 4 वेदाचं वाचन केल्यानंतर जर फायदा झाला नसेल तर या भागवतानं काय होणार आहे महाराज? कारण हे भागवत कसं निर्माण झालं? वेदापासूनच झालं ना. मग वेदापासून जर या भागवताची निर्मिती झाली असेल आणि मग ते 4 वेद जर मी त्या ठिकाणी वाचले असेल आणि जर त्यांना फायदा होत नसेल तर मग या भागवतानं काय होणार आहे? त्यावेळेस सनकादिक महाराजांनी सांगितलं, महर्षी वेद हे वृक्ष आहे म्हणे, झाड आहे, आणि भागवत हे फल आहे. तर काय, आणि जो आनंद, जो रस फलामध्ये असतो तो झाडामध्ये नसतो. माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येत आहे? स्पष्ट येत आहे? मला थोडस असं जास्त हे वाटत आहे बरं का. असं स्पष्ट मला ऐकू येत नाही, असं क्लिअर बरं का. सांगितलं महाराज, वेद हे झाड आहे आणि भागवत हे फल आहे बरं का. आणि जो आनंद फलामध्ये असतो तो झाडात नसतो. एखाद्यानं जर विचार केला की आंबा खूप जास्त गोड असतो, चांगला असतो, सुंदर असतो बरं का, मग आंबा जर एवढा गोड आहे तर झाड किती गोड असेल? आणि त्यांना आंबा सोडला आणि झाडाची एखादी फांदी तोडून खात बसला तर तो आनंद मिळेल का? नाही मिळू शकत बरं का. त्या संपूर्ण झाडाचा जो सार आहे, जो रस आहे, ते फळाच्या रूपाने प्रगट झालेला असतो. म्हणून आपल्याला त्याच्यातून आनंद मिळत असतो बरं का. तसंच वेद हे झाड आहे आणि भागवत हे आपल्या झाडाचं फळ आहे बरं का. मग जो आनंद या फळामध्ये आहे तो वेदात नाही आहे बरं का, वेदात नाही आहे. याचं वर्णन करत असताना फार सुंदर केलं महाराजांनी.
निगम कल्पतरोर्गलितं फलं शुकमुखात् मृतद्रवसयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहुरसिका भुवि भावुकः. महाराज सांगतात हे निगमरूपी कल्पतरू वृक्षाचं परिपक्व झालेलं आणि गळून पडलेलं फळ आहे म्हणतात. तुम्ही म्हणाल महाराज पिकलेलं फळ गळून जर पडलं तर ते नासलं असेल, खराब झालं असेल, फुटलं असेल, सडलं असेल. बरं का, एखादं फळ जर पिकलेलं झाडावरून खाली पडलं तर ते खराब होतं ना. पण हे फळ जरी गळून पडलेलं असेल बरं का, पण हे नासलेलं नाहीये, हे फुटलेलं नाहीये, हे खराब झालेलं नाहीये. कारण हे असं सरळ वरून असं खाली पडलेलं नाहीये. ते शाखा प्रतिशाखा करत आपल्यापर्यंत पोहोचलं. पहिल्यांदा विष्णू भगवंताच्या शाखेवरून ब्रह्मदेवाच्या शाखेवर, ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाच्या शाखेवरून व्यास महाराजांच्या शाखेवर, बर का, नारद महर्षींना सांगितलं ब्रह्मदेवानं. नारद महर्षींच्या शाखेवरून व्यास महाराजांच्या, नारद महर्षींनी व्यासांना सांगितलं. व्यास महाराजांच्या शाखेवरून शुकाचार्य महाराजांच्या शाखेवर, ते भागवत शुकाचार्यांनी राजा परीक्षिताला सांगितलं. आणि तेच भागवत आपण ऐकत असतो 7-7 दिवस पर्यंत. ह्या पद्धतीनं आपल्यापर्यंत हे फळ पोहोचलेलं आहे. म्हणून नासलेलं नाही आहे, खराब झालेलं नाही आहे बरं का, जसंच्या तसंच आहे. कसं आहे? गोड आहे, गोड आहे. मग काय केलं पाहिजे? तर याचं पान केलं पाहिजे म्हणतात. गोड आहे ना हे, कारण या फळाला शुकाचार्यांसारख्या पोपटाची चोच लागलेली आहे. संस्कृत मध्ये पोपटाला शुक म्हणतात. आणि ज्या फळाला पोपटाची चोच लागलेली असते ते फळ कसं असते? कसं असते? कसं असते? गोड असते, आहे की नाही? म्हणून तर आपण शोधत असतो की ज्या फळाला पोपटाची चोच लागलेली आहे ते फळ शोधण्याचा प्रयत्न आपण करतो. कारण आपल्याला माहिती आहे ज्या फळाला पोपटाची चोच लागलेली आहे ते फळ गोड आहे. आता पोपटानं चोच मारल्यानंतर गोड होते का गोड फळाला पोपट चोच मारते ते काय आपल्याला माहिती नाही. पण ज्या फळाला पोपटाची चोच लागली समजायचं ते फळ गोड आहे. मग या भागवत रूपी फळाला शुकाचार्यांसारख्या पोपटाची चोच लागली म्हणून कसं आहे? गोड आहे. मग काय करायचं आहे? प्यायचं आहे, प्यायचं आहे. तुम्ही म्हणाल महाराज फळ प्यायचं असतं का? फळ तर खायचं असतं ना? नाही. कोणतं फळ खायचं असतं? ज्या फळाला वरचं टरफल आहे, आतली बी आहे, ते फळ खायचं असतं. या फळाला वरचं टरफलही नाही आहे, आतली बी नाही आहे, हे फळ रसरूप आहे, रसरूप आहे. आणि रसरूप असलेलं फळ खायचं नाही तर प्यायचं आहे बरं का. तोंडानं नाही तर कानानं प्यायचं आहे, कानानं. कोणी कोणी प्यायचं आहे? रसिका भुवि भावुकः. महाराज वर्णन करतात जे रसिक आहे, जे पिबासू आहे, ज्यांना तहान लागलेली आहे, खरंच ज्यांना आवड आहे त्यांनी प्यायचं आहे बरं का. जबरदस्तीनं जमत नाही बरं, इथं जबरदस्तीनं जमत नाही. जबरदस्तीनं आणलं की मग शंका कुशंका चालू होते. एका माणसानं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्याच्या कडेला पानपोई टाकली होती. टाकतात ना लोक पानपोई बरं का. येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला बोलवायचं आणि पाणी प्यायला लावायचं बरं का. अशी रस्त्याच्या कडेला पानपोई टाकली ना. आणि एक मनुष्य रस्त्यावरून चालला होता. आवाज दिला, दादा ये म्हणे, पी पाणी. तो मनुष्य आला बरं का. आणि आल्याबरोबर लगेच त्यानं प्रश्न विचारला, हे पाणी कुठून भरलं म्हणे. त्यानं सांगितलं चांगलं विहिरीचं आहे म्हणे बरं का. दुसरा प्रश्न विचारला, मग हे थंड आहे का गरम आहे? त्यानं सांगितलं, दादा चांगलं थंडगार आहे म्हणे, सकाळी भरून ठेवलं. पुन्हा प्रश्न विचारला, पाणी भरायच्या अगोदर आंघोळ केली होती का तसंच भरलं म्हणे आंघोळीच्या आधी? त्यांना सांगितलं, अरे आंघोळ केली होती, चांगलं पवित्र झालो, नंतर पाणी भरलं ना. मला सांगा हे जे प्रश्न चालू आहे का चालू आहे? काय चालू आहे? काय चालू आहे? हा, का चालू आहे? त्याला तहान लागली नाही म्हणून. त्याला तहान लागली नाही म्हणून. त्याला जर तहान लागलेली असती तर प्रश्न विचारायला वेळ मिळालाच नसता. आला असता गटगट पिऊन टाकला असतं. नदीचा असू दे नाही तर नाल्याचा असू दे. त्याला तहान नाही म्हणून त्याचे प्रश्न चालू आहे. तसंच आहे इथं बरं का. जबरदस्तीनं आणून बसवलं की मग शंका कुशंका चालू होते. हे असंच का आणि ते तसंच का? असं काय झालं तसं काय झालं असं चालू होत असते ना. पण परमार्थ करत असताना 4 गोष्टीचा त्याग केला पाहिजे म्हणतात महाराज. म्हणतात
कोणत्या 4 गोष्टी सोडल्या पाहिजे? पहिली गोष्ट लाज सोडली पाहिजे. लाज, बरं का, लाज. परमार्थ करणाऱ्यांनी लाजायचं काही कारण नाही. लाज वाटू नये, बरं का, वाटू नये. महाराजांनी जर सांगितलं अशी टाळी वाजवा, मुखानं नाम घ्या, तर घेतलं पाहिजे ना, घेतलं पाहिजे. लाज वाटावी, बरं का, पण नीच कर्म करण्याची वाटली पाहिजे. परमार्थ करण्याची लाज कुठं आहे, बरं का? नाही, इथं लाजायचं काही कारण नाही आहे, बरं का. लोक बोलतही असतात, त्यांना त्या सोडून, बरं का, फार बिकट परिस्थिती निर्माण झाली. इथं लाजायचं कारण नाही. पहिली गोष्ट लाज. दुसरी गोष्ट भय. भ्यायचं नाही परमार्थ करणाऱ्यांनी, भ्यायचं नाही, बरं का, काही कारण नाही, बरं का. आपण ज्ञानोबारायण तुकोबारायांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न जर करत असू तर मग घाबरायचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट भय. तिसरी गोष्ट शंका. हे शंका मला सांगायची होती म्हणून मी 4 गोष्टी सांगितल्या, बरं का. शंका सांगायची होती की परमार्थामध्ये शंका कुशंका नसली पाहिजे. आणि चौथी गोष्ट मान. लाज, भय, शंका, दुराविला, मान महाराज म्हणतात. चौथी गोष्ट मान नसला पाहिजे. आता कालपासून कथा सुरू झाली. असं म्हणायचं नाही की आमच्या घरी कोणी सांगायला आलं नाही, कोणी आमंत्रण द्यायला आलं नाही. इथं काय लग्न नाही आहे कुणाचं, बरं का. कुणाच्या घरचा कार्यक्रम आहे का? एकट्याचा? सगळ्या गावाचा कार्यक्रम आहे. उद्धाराचे ठिकाण आहे की मला बोलवायला कोणी आलं नाही, माझ्या घरी मला विचारायला कोणी आलं नाही. इथं काय लग्न नाही आहे, बरं का. हा सत्संग आहे, हा परमार्थ आहे. इथं येण्याचा अधिकार हा सगळ्यांनाच आहे. स्वतःहून येऊन बसलं पाहिजे. इथं मानाची अपेक्षा करायची नाही. 4 गोष्टीचा त्याग करायचा असतो. मला शंका सांगायची होती ना, म्हणून मी 4 गोष्टी सांगितल्या, बरं का. शंका कुशंका करत असतात कोण? जे जबरदस्तीनं आणलेले आहे. म्हणून कोणी प्यायचं आहे रसिका भूमी भावुका. जे रसिक आहे, जे पिबासू आहे, ज्यांना खरंच आवड आहे, अशा लोकांनी ते प्यायचं आहे म्हणतात, बरं का. या भागवताचं महत्व समजून सांगितलं संकादिक महाराजांनी. नारद महर्षींनी सांगितलं, ठीक आहे महाराज, एवढं जर महत्व असेल या भागवताचं, अशा पद्धतीचं जर हे फळ असेल तर नक्कीच मी त्या ठिकाणी भागवताचं पारायण करेल. कुठं करायचं महाराज? सांगितलं म्हणे की मधुवन नावाचा त्या ठिकाणी घाट आहे म्हणे, त्या ठिकाणी जायचं. आनंदवन नावाचं आनंदवन, आणि त्या ठिकाणी भागवताचं पारायण करायचं. नारद महर्षी गेले, वाळूचं व्यासपीठ केलं. त्या व्यासपीठावर संकादिक महाराज वक्त्याच्या रूपाने बसले. कथेला आरंभ झाला. नारद महर्षींनी भक्ती ज्ञान वैराग्याला बोलून घेतलं, बरं का. भागवत कथा आरंभ झाली आणि ज्ञान वैराग्य भक्ती ते कथा ऐकायला लागले. सूत महाराज सांगतात, ऋषींनो, त्या कथेचा परिणाम असा की त्या भक्तीचे 2 मुलं ज्ञान वैराग्य नावाचे तरुणपणाला प्राप्त झाले म्हणे, आणि परमात्म्याच्या नामचिंतनात नाचायला लागले. सगळे देव गोळा झाले होते, बरं का. सगळे जण त्या ठिकाणी आल्यानंतर नारद महर्षींनी बघितलं आणि प्रत्येकाला बसायला एक आसन दिलं. भक्ती उभीच्या उभीच होती. भक्तीनं सांगितलं, महाराज, सगळ्या लोकांना बसायला तुम्ही आसन दिलं, मी तर उभीच्या उभीच आहे ना महाराज, मी कुठं बसू? मला नाही दिलं आसन. नारद महर्षींनी सांगितलं, भक्ती, तू वैष्णवाच्या हृदयामध्ये बस म्हणे. भक्तीनं सांगितलं, महाराज, मी वैष्णवाच्या हृदयामध्ये बसणार, पण मला फायदा काय आहे? नारद महर्षींनी सांगितलं, भक्ती, ज्याच्या हृदयामध्ये तू बसशील त्या ठिकाणी माझा परमात्मा येऊन राहील, हा तुला फायदा आहे म्हणे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आपल्या अंतःकरणामध्ये जर तो परमात्मा येऊन राहावा अशी इच्छा असेल तर पहिल्यांदा भक्तीला धारण केलं पाहिजे, बरं का. भक्तीला पहिल्यांदा अंतःकरणात धारण करा. परमात्म्याला बोलवायची गरज पडणार नाही, तो स्वतःहून येऊन राहील, बरं का. म्हणून जीवनामध्ये भक्ती असली पाहिजे, कारण भक्तीशिवाय उद्धार होत नाही, बरं का. भक्तीशिवाय उद्धार. ऐका भाव जीवाचा, जीवाचा, ऐका भाव जीवाचा, जीवाचा, भक्ती विना उद्धार नाही गुणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, भक्ती विना उद्धार नाही गुणाचा. ऐका भाव जीवाचा, जीवाचा, ऐका भाव जीवाचा, जीवाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, भक्ती विना उद्धार नाही गुणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. अनुभव
सुखाचे आदर बनावे आपण तरुणी दुसरा राहावे तोडीला प्रसाय माझा यमाचा तोडीला प्रसाय माझा यमाचा उदाहरणाची तोडा भक्तीसाठी निर्धार माहिती मनाचा भक्तीविना उदाहरणाची कोणाचा ऐका जीवाचा जीवाचा ऐका जीवाचा जीवाचा विना उदार माहिती कोणाचा सती बंदिकाने पाहिजे विना उदार माहिती कोणाचा. आणि म्हणून भक्तीला अंतकरणामध्ये धारण केलं पाहिजे बरं का. भक्ती आली की परमात्मा येत असतो, बोलवायची गरज पडत नाही ना. म्हणून माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर परमार्थ असला पाहिजे ना, सत्संग असला पाहिजे ना, भक्ती असली पाहिजे. भक्तीला आश्वासन दिलं बरं का नारद महर्षींनी. आणि आनंद वाटला नारद महर्षींना, कारण भक्तीची 2 मुलं ज्ञान वैराग्य नावाची तरुणपणाला प्राप्त झाले होते नाही का. ते भागवत ऐकल्यानंतर बरं अगोदर म्हातारे झाले होते आणि भक्ती रडत होती. मी नेहमी सांगत असतो, आपणही भक्ती करतो ना, आपणही भक्ती करतो, पण भक्ती करूनही आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता नाही आहे. भक्ती करूनही आपण आनंदाचा उपभोग घेत नाहीये बरं का. काय कारण आहे बरं का आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता नाही आहे? का आपण हसत नाही? का भक्ती करत असतानाही आपण चिंता करतो? का भक्ती करतानाही आपल्याकडे दुःख आहे? याचं एक कारण आहे, आपल्या भक्तीला ज्ञान वैराग्याची जोड नाही आहे बरं का. आणि ज्या भक्तीला ज्ञान वैराग्याची जोड नाही ती भक्ती रडतच असते, रडतच असते, रडतच असते. जसं वृंदावनामध्ये यमुनेच्या काठावर ही भक्ती रडत आहे. का रडत आहे? तर तिचे ज्ञान वैराग्य नावाची मुलं म्हातारे झाले होते. आपलंही तसंच झालेलं आहे. आपण परमार्थ करतो, सत्संग करतो, रोज पूजा करतो, आपण मंदिरामध्ये जातो, सत्संग करतो, कथा ऐकतो, कीर्तन ऐकतो, सगळं करतो, पण आपण चिंताक्रांत आहे. आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता नाही, आपल्या चेहऱ्यावर मलूनता आहे बरं का. आपण आपल्याकडे आनंद नाही आहे, कारण त्या भक्तीला ज्ञानाची वैराग्याची जोड नाही आहे. म्हणून आपल्याकडे थोडं ज्ञानही असावं आणि त्याच्या सोबत सोबत थोडं वैराग्यही असलं पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे बरं का. आज ती ज्ञान वैराग्य नावाची मुलं म्हातारी झाली होती. भागवताचं चिंतन ऐकलं बरं का. परिणाम तरुण झाले. ते सगळं पाहिलं बरं का नारद महर्षींनी. आणि आनंद वाटला आणि संकादिक महाराजांना सांगितलं, महाराज खरंच केवढं श्रेष्ठ आहे हे भागवत. त्याच्या ज्ञान वैराग्य नावाच्या भक्तीच्या मुलानं ऐकलं आणि ते तरुणपणाला प्राप्त झाले म्हणे. त्या भक्तीचं दुःख दूर झालं. महाराज 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 माझा प्रश्न आहे, हे भागवत ऐकल्यानंतर फक्त भक्तीचंच दुःख दूर होतं का? त्या ज्ञान वैराग्यालाच फायदा होतो, भक्तीलाच फायदा होतो का आणखी कोणाला फायदा होतो? माझ्याकडे लक्ष आहे ना तुमचं? माझ्याकडे लक्ष आहे ना? आहे ना? ऐका, इथं कोणी आलं आणि कोणी गेलं तरी त्यांच्याकडे काही बघायचं नाही बरं का. बघायचं नाही, कारण इथं येणारी जाणारी माणसं ही कुठली आहे? ते तुमच्याच गावातली आहे ना. मग नवीन कोण आहे इथं? मी आहे ना, मी आहे. मग माझ्याकडे बघा मग, कारण मी 7 दिवस झाल्यानंतर जाणार आहे. पुन्हा दिसणार न दिसणार ते काही सांगता येत नाही बरं का. म्हणून 7 दिवस माझ्याकडे बघा. गावातल्या लोकांकडे बघायची काही एक गरज नाही. ते तुम्हाला रोज दिसणार आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बरं का. आणि त्यांच्याकडे जर बघायचं असेल तर एक काम करा, माझी कथा संपू द्या, 7 दिवस होऊ द्या, माझं काल्याचं कीर्तन होऊ द्या, मला माझ्या घरी जाऊ द्या बरं का. आणि ज्याच्याकडे तुम्हाला बघायचं आहे त्याला घरी बोलवा, असं पुढे बसवा बरं का. चहा पाणी नाश्ता करा आणि रातभर त्याच्या तोंडाकडे पाहत राहा, रातभर. पण आता फक्त 2 तास सकाळचे आणि 2 तास रात्रीचे माझ्याकडे बघा, माझ्याकडे लक्ष ठेवा. कथेतला एक शब्द जरी इकडे तिकडे गेला, काऊन रे बसा ना, खुर्ची पाहिजे का, या ना इकडे. अभि झाकी आहे ना,
या इकडे. झाकी आहे झाकी. बसा इथं बसा. लगेच झाकी आहे 15 मिनिटात बसा.